आपण आता आहोत भारंगी नदीपात्रात. हीच ती भारंगी नदी जी माहुली किल्ल्यावरून वाहत वाहत उगम होते. ती शापूर तालुक्यावरून कळंबा बोरशेतीवरून ती भास्ता नदीला मिळते. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो भारंगी नदीपात्र जी आपला गुजराती बाग परिसर आहे त्या तिथे 2024मध्ये भयानक पूर आला होता. त्या पुराची समस्या त्यावेळेस जो नैसर्गिक प्रवाह होता नदीचा तो व्यवस्थित चालू असताना देखील तिथं पूर आला होता. परंतु आत्ता सध्या स्थितीला आपण पाहू शकता, मी जिथे उभा आहे तिथं एक संरक्षण भिंतीचं काम चालू आहे. संरक्षण भिंतीचा जो उत्खनन निघालेली जी माती आहे ती पूर्ण या नदीपात्रातच टाकलेली आहे. तसंच आपण आता माझ्या पाठीमागे बघू शकता तिकडेही एक रस्ता जो कोणतीही आवश्यकता नसतानाही तो रस्ता केलेला आहे नगरपंचायतींनी. आणि हा जो संरक्षण भिंत जी केली आहे ती सार्वजनिक बांधकाम यांच्या विभागातून ही करत आहेत. दोन्ही कामं ही कोट्याकोटीवधी रुपयांची ही कामं आहेत. पण ही कामं कोणत्याही गरज नसतानाही ही कामं केली जात आहेत. आणि आता त्या साईडला आपण बघू शकता तर तिथे नवीन गणेश घाट तयार करत आहेत. आणि सुसज्ज गणेश घाट हा पुलाच्या त्या साईडला असताना देखील हा दुसरा घाट का करण्याचं कारण आहे, हा घाट का घालत आहेत. त्याचप्रमाणे नदी संरक्षण पूररेषेपासून 500 मीटर अंतरापासून बांधकाम निर्बंध असूनसुद्धा आपण पाहू शकता का तो बांधकाम नदीपात्रातच चालू आहे. मग जे भास्ता या सर्व कामासाठी भास्ता धरण व्यवस्थापन, जलसंधारण विभाग आणि लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडच्या कोणत्याही परवानग्या ह्या कामासाठी घेतल्या गेलेल्या दिसत नाही आहे. आणि मग हे सर्व काम कोणत्याही परवानगी न घेता आणि पुढे 2024ची पूर परिस्थिती आत्ता माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाची जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्व तहसीलदार सर्व विभागांना सूचना दिल्या होत्या की पूर परिस्थिती जिथे जिथे असेल तिथे तिथला आढावा घेऊन त्याची परिस्थिती अहवाल सादर करावा. मग एक प्रश्न पडतो की आत्ता पुढच्या काही दिवसामध्ये पावसाळा आपण तोंडावर येऊन ठेपला असूनसुद्धा मग ही पूर परिस्थिती माननीय प्रशासनाला दिसत नाही का? मग पुढे येणाऱ्या पूर परिस्थितीला इथला जो नागरिक आहे ती कसे का सामोरं जाणार, इथलं प्रशासन कसं सामोरं जाणार, हा मोठा प्रश्न गंभीर उद्भवत आहेत. तर आपण पुढे पाहू शकता की शापूर आणि शापूर तालुक्यातील परिसरामध्ये हा पुढे पूरग्रस्त आणि मोठा पूर येण्याची समस्या उद्भवते. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आता आपल्यासोबत आहेत कळंबा ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ अनिकेत पष्टे, तसेच ते भारतीय युवा मोर्चेचे युवा नेतृत्व आहेत. अनिकेतजी, आपण ह्या कामाबद्दल आणि ह्या सर्व भरावाबद्दल आणि या नदीपात्रात जो पूर परिस्थिती संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कळंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 2024ला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस ह्या भागामध्ये भयंकर असा पूर आला होता आणि इथल्या नागरिकांच्या गाड्या वाहनं वाहून गेली. त्यानंतर लाईटची समस्या, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. इथपर्यंत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अविनाश किरपण यांनी मोर्चे केले, आंदोलनं केली. नगरपंचायतचे कामांचे रोखण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्याच्यानंतर त्यांनी 2025ला ही वॉल मंजूर केली. इथे आपण पाहू शकता ही वॉल आहे, ही त्यांनीच मंजूर केलेली आहे. त्या वॉलची कुठलीही आवश्यकता नसताना, लोकांना त्याची गरज नसताना विनाकारण ही वॉल बांधण्यात आलेली आहे. आणि मुळात नदीपात्रात असा कोणत्याही पद्धतीचं बांधकाम करायची परवानगीच नसते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही विभागाची जलसंधारण म्हणा किंवा भास्ता म्हणा याची कुठलीही परवानगी न घेता ही अनधिकृत इथं बांधकामाची निर्माण केलेलं आहे त्यांनी. आमची मागणी एवढीच आहे की लोक जेव्हा एखादी घटना घडते तर ती घटना घडू नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत लोकांनी. पण लोक घटना घडल्यानंतर जागे होतात. तर आमचं म्हणणं असं आहे की आत्ता एक 15-20 दिवसानंतर पावसाची सुरुवात होईल. तर नागरिकांनी आत्ताच या गोष्टीची दखल घेऊन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, तहसीलदार असतील, आपलं जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे मागणी करून हे झालेलं अनधिकृत बांधकाम, इथे माती टाकलेली आहे, हे सर्व साफ करून नदीपात्र स्वच्छ करावं, जेणेकरून इथे पूर परिस्थिती उद्भवणार नाही. हे आजच आपण
मागे लागलो तर 10-15 दिवसात हे प्रशासनाला जाग येईल आणि याचा फायदा याचा कोणताही दुष्परिणाम हा नागरिकांना भोगायला लागणार नाही, हे आपण याची काळजी घ्यावी. आणि भारंगी नदीचा जो पूर परिस्थितीचं कारण आहे, आज हा इथे कलेक्टर येऊन गेले, तहसीलदार येऊन गेले, अभियंता येऊन गेले, भरपूर लोक येऊन गेले, पण परिस्थितीचं मूळ कारण हा अजूनपर्यंत कोणी कागदपत्रेरित्या बोला किंवा कोणी ऑफिशियली घेतलेलाच नाही आहे. मेन कारण आहे की गंगा देवस्थानच्या इथे जे दगड जे बाहेर आलेले आहेत त्यामुळे पाण्याची जी पात्रता आहे ती कमी होते. त्या पात्रतेमुळे तिथून बॅकवॉटर मारतो आणि बॅकवॉटर मारल्यामुळे इकडे पण जागा नसल्यामुळे ते पाणी बाहेर जाते. ही मूळ परिस्थिती आहे. तर आपण प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे गंगा देवस्थानच्या इथं जे दगड बांधकाम आहे त्याला तोडून तिथून पाण्याचा प्रवाह जास्ती मोकळा होईल आणि ही अशी जी नगरपंचायत असो किंवा ग्रामपंचायत असो अशी जी बांधकामांना परवानगी आपण देता तर ही परवानगी न द्यावी आणि अनधिकृत बांधकाम तोडून द्यावं. आणि आज आपलं गंगा देवस्थान आहे, तिथे आपलं महादेवाचं पवित्र मंदिर आहे. ह्या मंदिरासाठी आपण तिथून पाणी आणतो, पण हा पाणी गटारांचे ड्रेनेज सोडलेले आहेत बिल्डिंगांचे प्रत्येक. हे कुठंतरी स्वच्छ झालं पाहिजे. आपलं पवित्र स्थान आहे तिथे महादेवांचं, जिथे आपण दर सोमवारी फक्त पाणी टाकायला जातो, पण आपण हा विचार नाही करत की तो पाणी स्वच्छ झाला पाहिजे. तर एक युवकांच्या माध्यमातून एक मी सगळ्यांना सूचित करतो की हा पाणी कसा स्वच्छ होईल याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा, हीच आमची मागणी आहे. धन्यवाद.